नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावमध्ये आज मालेगाव ट्रॅफिक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात आला। कै राक काकानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काही वेळ ट्रॅफिक पोलिसांची जबाबदारी सांभाळत नागरिकांशी थेट संवाद साधला। या मोहिमेत नेहा रमेश वाघ, चंचल रवींद्र पवार, दीपाली भिका कगार, संजना नितीन कासार, कृष्ण वर्धमान पगार, आर्यन भाऊसाहेब चौधरी आणि देवार्घ दिलीप खामरोई यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांना प्राध्यापक धनंजय कौटिकराव निक्कम आणि निखिल अरुण थोरात यांचे मार्गदर्शन लाभले। हा संपूर्ण उपक्रम ट्रॅफिक पोलीस अधिकारी संजय पवार आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने पार पडला। उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनाची प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवली। वाहनांचे नियमन, सिग्नलचे पालन, पादचाऱ्यांना सुरक्षित मार्गदर्शन आणि वाढलेल्या वाहतुकीचा ताण हाताळणे यासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत वृद्ध नागरिकांना रस्ता सुरक्षितपणे पार करून दिला। या कृतीमुळे जनजागृती मोहिमेला मानवी मूल्यांची जोड मिळाली आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। वाहन चालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, बाजूने वाहन चालवणे, ट्रिपल सीटिंग टाळणे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे या महत्त्वाच्या नियमांबाबत जागृती केली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, संयम आणि जबाबदारीची जाण अधिक दृढ झाली। वाहन चालकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत हा उपक्रम शहरातील सुरक्षिततेसाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले। ट्रॅफिक विभागाने अशा उपक्रमांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला असून भविष्यातही अशी जनजागृती सातत्याने राबवली जाईल असे सांगितले। त्याला आपण पाठीमागचं आपलं दिसतो का आणि चालताना काळजीपूर्वक रस्त्याच्या बाजूने कोणाला अडथळा होणार नाही, आपल्या जीवाला धोका निर्माण होणार नाही या पद्धतीने चालायचं असतं। चालताना समोर लक्ष ठेवायचं असतं, पाठीमागे लक्ष ठेवायचं असतं, जेणेकरून अनेक प्रकार घटना घडतात ज्यामुळे आपल्या जीवाला किंवा समोर येणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका लागतो। याप्रमाणे पायी चालत असताना काळजी घ्यायची असते। या पद्धतीने आपल्या तुमच्या पिढीला पण तुमच्या जे मित्र आहेत त्यांचे सर्वांना याच पद्धतीने रस्त्याने चालताना नेहमी उद्या वाचून आले। हे हेल्मेट वापरा, काळाची गरज आहे। हलगर्जीपणा करू नका आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या। हेल्मेट वापरणं हे सक्तीचं आहे आणि आपल्यासाठी गरजेचं आहे। ओके, सीट बेल्ट लावा, सुरक्षा आपली आहे, आपल्या हातात आहे। एवढे सिक्युरिटीसाठी तो सीट बेल्ट दिलेला आहे गाडी निर्माता केलेल्यांनी, तर त्यासाठी सीट बेल्टचा वापर अनिवार्य आहे। सीट वापरा। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।